यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत सस्पेन्स सध्या कायम आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहे. यवतमाळ मतदार सध्या राजकीय उलथापालथीचे केंद्र बनलं असून महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीच्या मैदानात एक नवा ट्विस्ट आलेला आहे. आतापर्यंत एकूण 4 इच्छुकांनी 9 उमेदवारी अर्ज घेतले आहेत, ज्यामध्ये विधान परिषदेच्या 2 माजी सदस्यांचाही समावेश आहे. अर्ज भरताना साहेबराव कांबळेसोबत आघाडीचा कोणताही स्थानिक लोकप्रतिनिधी उपलब्ध नसल्याने आघाडीच्या एकजुटीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महायुतीकडून कोण अधिकृत उमेदवार असेल आणि कोणाला तिकीट मिळेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेचे सलीम खतानी, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी आणि संदीप बाजोरिया यांनीही अर्ज उचलल्याची चुरस वाढलेली आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.